बक्षीस माझ्याकडे जमा झालेलं आहे. धन्यवाद भाई. तत्पूर्वी या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांना आपल्या आवाजाच्या जोरावर तब्बल 4 तास अतिशय चांगल्या पद्धतीने कुस्तीचा इतिहास ज्यांनी सांगितला त्यांचा सन्मान या ठिकाणी मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. मी संतोष नाना खैरे, बाबू पाटे, विकास नाना तोडकरी, संतोष दादा वाचगे, डी.के. भुजबळ, एकनाथ शेटे, त्याचबरोबर विलास पाटे, सर्वांना विनंती हंगेश्वर धायगुडे यांचा सन्मान या ठिकाणी हंगेश्वर धायगुडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या मोबाईल या ठिकाणी शरददादा सोनवणे यांच्या वतीनं जुन्नर तालुका शिवसेना अध्यक्ष योगेश उर्फ भाऊ पाटे या सर्वांना या ठिकाणी यात्रेच्या शुभेच्छा देतील. योगेश उर्फ भाऊ पाटे. शुभेच्छा पटकन द्यायला सांगितलं. तसंही पण बोलण्यापेक्षा करून दाखवायला किंमत आहे. आणि मला वाटतं नारायणगावकरांनी आम्हाला जी साथ दिली, नाना, आपण सगळ्यांनी ह्या नारायणगावकरांचं आभार मानलं. कारण जे जे काही निर्णय डिसिजन यात्रेच्या निमित्ताने घेतले त्या सगळ्यांना यांनी स्वीकारलं. आणि मला वाटतं नुसतं नारायणगाव ही फक्त तमाशाची मंडळी न राहता, तात्यांनी जसं सांगितलं ही तमाशाची मंडळी न राहता ही कुस्तीची मंडळी देखील होण्यासाठी आजच्या या सगळ्या आखाड्याने निश्चित स्वरूपात मदत. आणि आमचा सुद्धा उद्देश तोच आहे की सिकंदर शेख सारखं व्यक्तिमत्व जर नारायणगावात येणार असेल आणि त्यामधून जर तरुणांना प्रेरणा घेऊन यातली 10 तरुण जरी प्रेरणा घेऊन व्यायाम करू लागले तरी आजच्या आखाड्याचं यश आहे. एवढंच आम्हाला म्हणायचंय. शरददादा काही कामानिमित्त बाहेर. शरददादांनी सांगितलंय की आपला हा आजचा आखाडा, मला वाटतं नारायणगाव सातत्याने उंचीवर काम करतंय. ते त्यांचे शब्द आहेत, माझे नाही. सातत्याने उंचीवर काम करतंय. आणि आजच्या ह्या आखाड्याच्या निमित्ताने नारायणगावकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की उंचीवर काम करणं, उंचीवर टिकून राहणं यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते निश्चित स्वरूपात नारायणगावकरच करू शकतात. शरददादा, तुमचे देखील मनापासूनचे आभार. त्याचबरोबर ज्या ज्या मान्यवरांनी कुस्त्या लावल्या त्या सगळ्यांच्या मनापासूनचे आभार. त्याचबरोबर सर असतील, आपले सगळे प्रेक्षक असतील, प्रेक्षकांशिवाय ही गोष्ट शक्य नाही. आणि एवढा भरभरून प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला. आपले देखील मनापासूनचे आभार. पोलीस प्रशासनास कालच्या दारूला काय प्रचंड गर्दी होती, परंतु एवढा असताना सुद्धा ट्रॅफिकची समस्या ही पोलीस प्रशासनामुळे अजिबात जाणवली नाही. मनापासून त्यांचे देखील आभार. एमएससीबीचे देखील आभार. पत्रकार बंधू असतील त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर ही यात्रा उंचीवर नेण्यासाठी अनेक रील स्टार, अनेक रील बनवले, त्यांचे देखील आभार. प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक सहकार्याचे, प्रत्येक नारायणगावकरांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो. आणि मुक्ताई यात्रेसाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आई मुक्ताई माता की जय. आणि कुस्ती नाना अजित भाऊ तो माईक घेतला. हा, हो, धन्यवाद.
आणि कुस्ती लागते पैलवान सिकंदर शेख विरुद्ध निरू गुज्जर. कार्यसम्राट आमदार शरददा सोनवणे यांच्या वतीनं 3,01,000 पैना आणि सिकंदर शेख यांच्यासाठी संकेत बोंडवे साहेब यांच्या वतीनं IAS अमोलजी बोंडवे यांनी 11,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे हुसेन मुल्ला शेख हे निरगुडगाव यांच्या वतीनं सिकंदर शेख साठी 11,000 रुपये आलेले आहेत. बोंडवे साहेब आणि शेख साहेब आपला मनापासून धन्यवाद. आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. आणि कुस्तीला प्रारंभ झाला. शेर सिकंदर हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. हार आणि जीतची पर्वा न करता लढणारा महाराष्ट्राचा ढाण्यावाग सिकंदर शेख. टाळ्या करा त्याच्यासाठी. आणि सिकंदर शेख पैलवानासाठी हुसेन भाई शेख निरगुडगाव यांच्याकडून 11,000 रुपये. त्याचप्रमाणे संकेतजी भोंडवे IAS यांच्या वतीने 11,000 रुपये या ठिकाणी जमा झाले. धन्यवाद. महाराष्ट्राच्या लाडक्या पैलवानासाठी बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. नीरू गुज्जर एक बलदंड ताकदीचा पैलवान, हो भारत केसरी किताबाचा मानकरी आहे. आणि आरजे इव्हेंटच्या माध्यमातून फायर शो होणार आहे. मैदान संपल्यानंतर अजिंक्यभाऊ शेळकेनं चांगला आवाजाला आमच्या धार दिली. अजिंक्यभाऊ शेवाळे आपलंही मनापासून धन्यवाद आहे. शाबास सिकंदर. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करत हात उंच करून हो बोलो बजरंगबली की. ज्यानं ज्यानं हात वर केलेला देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार त्याला जीव नाही. मुक्क वाचाल मुक्क. एकदा दोन्ही हात वर करा. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मुक्ताबाई माता की. प्रभू सियावर रामचंद्र की. नमो पार्वती पते हर हर. धन्यवाद. अवघी दुमदुमली नारायणगाव नगरी. उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी ओंकार ग्रुप मनोज बंधू विजयभाऊ मनोज यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षल्य आहे. धन्यवाद विजयभाऊ मनोज. शाबास सिकंदर. आणि एक कुस्ती मैदान. खाली बसा पंचमंडळी. कब्जा मजबूत करतोय सिकंदर शेख. शाबास. भारतातील भल्या भल्यांना प्रबोध करणारा सिकंदर शेख पैलवान. हो खऱ्या अर्थानं एक लढवय्या बाण्याचा पैलवान. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन भारतातील हजारो लाखो कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती राज्य करणारा सिकंदर शेख पैलवान. कुणी कुणाची धनदौलत बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर. शाबास सिकंदर. शाबास नीरू गुज्जर पहलवान जी. कुस्ती करिए. ही माती आहे. बाहेरची स्क्रीन चालू करा विनंती आहे. बाहेर पण पब्लिक आहे त्या बाजूला सुद्धा. पुढच्या वर्षी बाबूभाऊ संतोष नाना अजित भाऊ गॅलऱ्या आणि आखाड्याची साईज तुम्हाला वाढवावी लागणार. पुढच्या वर्षी मोठ्या मैदानावरती मैदान संपन्न होणार. हे वैशिष्ट्य या मैदानचं. बऱ्याच गावांमध्ये बाबूभाऊ औषधाला पब्लिक नाही आणि नारायणगाव मध्ये बसायला जागा नाही. त्याचं कारण आहे अनेक मैदानाला नाना आम्ही फिरतोय ज्या गावांना परंपरा वर्ष
वर्षानुवर्ष वाढती ठेवली, कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड नाही. त्या गावांमध्ये पब्लिक वर्षानुवर्ष वाढतच चाललेला आहे. चरोली सारखं गाव आहे, भोसरी सारखं गाव आहे, मोशी सारखं गाव आहे आणि नारायणगाव सारखं गाव आहे. वर्षानुवर्ष पब्लिकची संख्या वाढते. हे नारायणगावकरांचं यश आहे. स्क्रीन चालू करा, बाहेरची विनंती आहे. शबाज पैलवान कुस्ती करा. शबाज निरू, शबाज सिकंदर पैलवान. एक तिकडा निरू गुजर आणि कब्जा घेतलेला. हो, कडला बसलेले जपून बसा. 120 किलो आहे निरोचं आणि 105-10 किलो आसपास आहे सिकंदरचं वजन. अंगाव पडला तर चपातीच होईल. हो, अलीकडल्या बाजूला जपून बसा फक्त. आणि तेवढे शांत संयम आहेत. हो, बाहेरून अचानक वाजतात नका हो कुणी. एक अतिशय देखणा मैदान नारायणगावच्या भूमीमध्ये संपन्न होतंय. आणि मला वाटतं पाडव्यापासून या मैदानासाठी आणि या यात्रा उत्सवासाठी तयारी सुरू होते. हनुमान जयंती दिवशी कापड्यावरती सगळी गावची ज्येष्ठ मंडळी बसतात आणि लोकांची 100 रुपये 50 रुपयापासून वर्गणी होऊन आज एवढं मोठं मैदानाने उत्सव संपन्न होतोय. शबाज, घोट्यात पडधरला सिकंदर पैलवानांना घुटना ठेवण्याचा प्रयत्न होता निरू गुजर पैलवानचा. 3 लाख रुपये इनामाची लढत चालू आहे. खालून निघण्याचा प्रयत्न सिकंदर. विजयराव मुला त्यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपये बक्षीस. नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी साऊंड आले माईक घेऊन जा. हे पहा, ग्रामस्थांना विनंती, पैलवान सिकंदर शेखच्या जवळ कुणी जाऊ नका. कृपया सहकार्य करा. पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, बाजूला घ्या ती सगळी भाऊसाहेब. पोलीस डिपार्टमेंट, या बाजूला सगळे, पोलीस डिपार्टमेंटला सगळे बाजूला सरा. बाउन्सर, बाउन्सर पटकन या इकडे. बाउन्सर टीम, पोलीस डिपार्टमेंटला विनंती. पाटील साहेब, सगळे बाजूला करा. अजित भाऊ, सन्मान करून घ्या त्या ठिकाणी. फोटोसाठी त्या ठिकाणी पैलवानला गुरफटू नका. सगळ्याला फोटो भेटेल. कुस्ती केल्यानंतर दम लागत असतोय. साहेब जरा फटका ती सगळी, फटका सगळी कडा बाजूला, ती फटकून सगळी कडा 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 फटका फटका तुम्ही ती बाजूला कडा कडा फटका ती सगळी. बाजूला सरा. साऊंड सिस्टीम आले. शेवाळे पाटील माईक. हा, धन्यवाद. स्वराज इंटेरियर्सचे करवंदे साहेब, आपलं मनापासून धन्यवाद. या गावाला स्वराज करवंदे नवीन पैलवान तयार होत आहे. त्यांचे 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. त्याला घेऊन ये मॅडम. विनंती, म्युझिक नका. ही सगळी ना बाहेर येणारच नाही तर त्याला त्रास करतील भरपूर. विनंती आहे, चला अजित भाऊ, बाबू भाऊ सगळे तिथे सज्ज करा. तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी सन्मानित करून घ्या. अजित भाऊ पैलवानला सन्मानित करून घ्या. विकास नाना तोडकरी, अजित भाऊ वाजगे, संतोष नाना खैरे,
ईश्वरभाऊ पट्टे, बाबूभाऊ पट्टे पैलवानला त्या ठिकाणी सन्मानित करून घ्या आणि पप्पू दादा भूमका. या ठिकाणी सिकंदर शेख आपलं मनोगत व्यक्त करेल. मुक्ताई देवस्थान आणि काळूबाई देवस्थान, काळूबा देवस्थान शांत राहा सगळे. यांच्या वतीनं, यात्रेच्या वतीनं कुस्त्याचं जंगी मैदान घेतलं आणि मागच्या वर्षी मला इथं आमंत्रित केलेलं होतं, पण मागच्या वर्षी येऊ शकलो नाही. पण मी आता मागच्या वर्षी येऊ शकलो नाही म्हणून आता मला पश्चाताप होतोय की मागच्या वर्षी मी का आलो नाही. कारण की आपल्या सर्वांचं एवढं प्रेम बघून वाटतंय की मला इथं राहावं, कारण की सगळी माझी फॅमिली आहे आणि माझ्यावर एवढा जीव लावते. आणि खरोखर मंकेश्वर रायगडे वस्ताद आणि अनिल गुंजाळ तात्या, तुमचं खरोखर मी आभारी आहे की बाबूभाई पाटील यांनी मला आमंत्रित केलं आणि ह्या कुस्तीला यायला इथं फोर्स केला. जर खरीच अनिल गुंजाळ तात्या तुम्ही मला फोर्स केला नसता, या कुस्त्या एवढं प्रेम मला भेटलं नसतं. खरोखर तुमचा आभार आहे आणि मी शब्द देतो आज की मी पुढच्या वर्षीही आपल्या गावात तुम्ही आपली कमिटी मला बोलवू किंवा ना बोलवू दे, पण मी इथं 100% इथं पोचणार. कारण की आपल्या सर्वांचं प्रेम, ह्या गावाचं प्रेम मला खरोखर मला आपल्या एका फॅमिलीसारखं वाटतंय. कारण की तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करता. माझी कुस्ती झाली, सगळं झालं, पण तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम केलं का की मी आपल्या सगळ्यांच्या मनात आज राज्य करतोय हे मला आज कळलं. खरोखर धन्यवाद. आणि आपलं नारायणगावची कमिटी, देवस्थान, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला आपल्या गावात खेळण्याची संधी दिली आणि माझी एक इच्छा आहे की मला पुढच्या वर्षी ही ह्याच प्रेमानं ह्याच सगळ्या गोष्टीने मला तुम्ही बोलवावं. धन्यवाद सर. मला एवढं हॅलो, अभिनंदन. आता सध्याला एवढं बक्षीस तुम्ही कुस्तीच्या वरती दिलेलं आहे. 22,000 रुपये कुस्तीच्या वरती बक्षीस झाले. खरोखर मी हे खरंचणार नाही. मी माझ्यापाशी जपून ठेवणार की मला या गावात भरपूर प्रेम भेटलं. आणि तेच वाटलंच तर आता मी नोटा धावतो, कुठल्या त्याचा अंक धावतो तो. पुढच्या वर्षी आल्यानंतर तुम्हाला ही नोटा दाखवेल मी इथं. आणि पुढच्या वर्षी नक्की येणार, शब्द देतो आणि इथं थांबतो. सिकंदर भाई, तुम्ही जोपर्यंत येत आहे तोपर्यंत या. आम्ही सगळेजण निश्चित स्वरूपात तुमची वाट बघू पुढच्या वर्षीच्या आखाड्यासाठी. त्याच्यापेक्षा डबल मैदान तुम्हाला दर निर्माण करून देऊ.
पुढे